वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो किंवा पैशांची मागणी करत अडवणूक केली जात असल्याचे सातत्याने वाहनधारक बोलत असतात। अनेकदा वाहनधारक व वाहतूक पोलिसांमध्ये वाद झाल्याचंही पाहायला मिळतं। आता लातूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे। आपल्या स्कूटीवर बेफाम रस्त्याने निघालेल्या 3 तरुणीस महिला कॉन्स्टेबलने अडवून चांगलंच झापलं आहे। विशेष म्हणजे संतप्त महिला वाहतूक पोलिसांनी या मुलींना आधी बडवलं आणि नंतर सुनवलं देखील। लातूरमधील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून मुलींच्या बेदरकारपणे वाहन चालवण्यावरून नेटिझन्स कमेंट करत आहेत। जीव लई वर झाला का, रेस गाडी चालवण्याचे लायसन्स मिळालं का, असा जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने 3 तरुणींची भर रस्त्यावर तुफान शाब्दिक धुलाई केली। वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांचे नाव प्रणिता मुसने असून त्यांचे हे वर्तन चुकीचं असल्याचंही काही नेटिझन्सकडून बोललं जात आहे। लातूर शहरातील एका मुख्य रस्त्यावरून 3 तरुणी स्कूटीवरून बेफाम निघाल्या होत्या। कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलला ही बाब लक्षात आली। त्यानंतर बराच वेळ त्यांचा पाठलाग करून त्या 3 तरुणींना पोलिसांकडून अडवण्यात आलं। त्यानंतर वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला होता। त्या 3 तरुणी हाताला लागल्यानंतर महिला कॉन्स्टेबलने 3ही तरुणींना भर रस्त्यातच चापटांचा प्रसाद दिला। त्यावरच हे प्रकरण संपलं असं झालं नाही, तर गाडी कशी चालवता, कसं बसता, घरी सांगून आलात का, अपघात झाला, तुम्ही जर मेलात तर घरच्यांनी कोणाकडे पाहायचं, तुझ्या बापाचा नंबर दे, फोन लाव तुझ्या आईला, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती या महिला कॉन्स्टेबलने सुरू केली होती। त्यावर आमचं चुकलं म्हणून त्या 3 तरुणी गयावया करत होत्या। मात्र वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांचा संताप काही केल्या कमी होत नव्हता। हा सर्व घटनाक्रम मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.